वडील संजय हलकरकरसाठी मुलगी सौ तेजस्विनीताई गायकवाड प्रचाराच्या मैदानात। हलकरकर परिवाराचा खूप मोठा समाजकार्य, राजकार्याचा इतिहास आज समजलं, दिसलं आणि अनुभव पण घेतला ते म्हणजे लेकीचा बापावर किती विश्वास आणि माया असते। भारतीय जनता पक्षाकडून संजय राज हलकरकर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। डॉक्टर आणि सौ तेजस्विनीताई गायकवाड यांना आराम करण्याचा सल्ला दिलाय, तरीही निलंगा शहरात पायाला भिंगरी बांधून वडील संजय हलकरकर आणि सर्व भाजप उमेदवारांसाठी मुलगी तेजस्विनी गायकवाड मतदारात हलकरकर कुटुंबियांबद्दलचा इतिहास आणि समाजकार्याची परंपरेबद्दल डोर टू डोर जाऊन प्रचार मैदानात उडी घेतली असताना हे भावनिक चित्र पाहायला मिळालं। वडिलांसाठी मुलगी मतदारांचे पाय पडून मतदान स्वरूपी आशीर्वाद द्यावा अशी विनंती करताना निलंगा शहरात प्रभाग क्रमांक 2 मध्ये मतदारांशी संवाद साधताना पाहायला मिळाली। प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपतर्फे नगरसेवक पदासाठी उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष वीरभद्र स्वामी, दुसरी महिला उमेदवार लक्ष्मीबाई नागदे हे उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत। जनतेचा विश्वास आणि जनसामान्यांच्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी हलकरकर परिवाराची परंपरा अविरतपणे मागच्या अनेक वर्षापासून चालू असून तीच परंपरा पुढे घेऊन जाण्याचा वारसा माझे वडील संजय राज प्रमोद हलकरकर हे करत असल्याची भावनिक शब्दात मुलगी तेजस्विनी गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। हे म्हणता येईल, बाप लेकीसाठी आणि लेक बापासाठी त्यांचा एकमेकावर विश्वास, अलोट प्रेम आणि मनातून स्वच्छ भावना काय असते हे पाहिल्यानंतर लक्षात येईल। निलंगा नगरपालिकामध्ये आता सध्याच्या स्थितीला भारतीय जनता पार्टीचा वर्चस्व किंवा आघाडी पाहायला मिळते। आता तिरंगी लढतमध्ये भारतीय जनता पार्टीनं सर्व महिलांच्या माध्यमातून म्हणजे लाडकी बहीण असतील आणि लाडके दाजी असतील ह्यांच्या माध्यमातून मतदारापाशी जाऊन मतदारांना आवाहन किंवा विनंती करण्याचं या ठिकाणी काम चालू आहे। मी इथं प्रभाग क्रमांक 2 मध्ये आहे, ज्यामध्ये ॲडव्होकेट वीरभद्र स्वामी, ज्यांना मी मामा म्हणतो, असे व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत ज्यांनी माजी नगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे, ॲडव्होकेट आहेत, सुशिक्षित आहेत आणि त्याच्यामुळे या सभागृहाच्या माध्यमातून म्हणजे विश्वकर्मा मंदिर हे आपण बघू शकता, नगरपालिकेच्या माध्यमातून हा विश्वकर्मा मंदिर या ठिकाणी करण्यात आलं होतं। हे पांचाळ कॉलनीमध्ये आहे। अशा देवस्थान अनेक ठिकाणी सभागृह करण्यात आले। आज तुम्ही उमेदवार आहात, जनतेपुढे जात आहे, काय मतदारांना मागणी आहे आणि मतदारांना कसं समाधान तुम्ही व्यक्त करण्यासाठी? सर्व निलंगा शहरातील मतदारांना मी अगोदर खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी आवाहन करतो की ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर जास्तीत जास्त संख्येने मतदान करून विजयी करावं, सर्वच्या सर्व उमेदवार भाजपचे विजयी करावं अशी विनंती करतो। असं म्हणत की महत्त्वाची निवडणूक म्हणजे नेमकी कशी? महत्त्वाची म्हणजे शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांचे जे मूलभूत प्रश्न असतात, आरोग्य, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि लाईटची व्यवस्था, ह्या अत्यंत महत्त्वाच्या योजना ज्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी निगडीत असतात, त्या अनुषंगानं नगरपालिकेच्या माध्यमातून कामं होत असल्यामुळं ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असं मी म्हटलेलं आहे। आपण माजी नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे नगरपालिकेमध्ये आणि ॲडव्होकेट म्हणून पण तुम्हाला सर्व गोष्टी माहिती आहेत कायद्याच्या अंतर्गतमध्ये। मला सांगा, आता लोकांची काय मागणी सध्या आणि हे जे मागच्या काळामध्ये काय विकास झाला आहे? मागच्या काळामध्ये इसवी सन 2016 भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये ही नगरपालिका आली। आदरणीय आमचे नेते संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब आणि अरविंद पाटील निलंगेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे कार्य करत असताना मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये निलंगा शहराचा कायापालट झालेला आहे। आपण पाहतोय, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असेल, डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर सभागृह असेल आणि प्रत्येक समाजातील घटकांना न्याय देण्यासाठी प्रत्येक समाजासाठी एक सांस्कृतिक सभागृह आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांनी बांधून देण्याचं काम केलेलं आहे। आणि मतदारांचा प्रतिसाद तुम्हाला कसं वाटतं? मतदारांचा प्रतिसाद अत्यंत चांगला आहे। निश्चितच सर्वच्या सर्व जागा आणि अध्यक्षांची जागा बहुमतानं निवडून येईल असा मला विश्वास आहे। काय विश्वास राव बघा, म्हणजे मतदारांना जेव्हा भेटते त्यावेळेस असं सांगतात किंवा मतदार म्हणालेत म्हणे, मतदारच म्हणालेत का
मतदारही म्हणतात आणि आम्ही ज्यावेळेस मतदारांसमोर जातो हा. त्यावेळेस आम्हाला हे प्रत्यक्ष जाणवतंय. आणि महत्त्वाचा भाग म्हणजे हे जाणवण्यामागचं जे काम आहे आमच्या 5 वर्षाच्या काळातलं, आणि आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील आणि आदरणीय अक्का असतील आणि आदरणीय अरविंद पाटील निलंगेकर साहेब असतील, हे एक विकासाची दिशा घेऊन निघालेले आहेत. आणि त्यांच्याकडं एक विकासाचं एम आहे. तेव्हा मला वाटतं की ह्या विकासाच्या कामाची जी प्रत्यक्ष लोकांनी पाहणी केलेली आहे त्याच्यातून हा मतदाराचा कौल आम्हाला दिसतो आहे. यम आठवतं का? अरविंद पाटील निलंगेकरांनी म्हणले होते यम म्हणजे मोदीजीचा जादू चमत्कार, दुसरं यम म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि लाडकी बहिणीचं चमत्कार आणि आशीर्वाद, आणि तिसरं यम म्हणजे विकासाच्या बळावरती मतदारांना मागितलं मत. काय यम असेल? आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो. संजूभाऊ हलकरकर हे भारतीय जनता पार्टीचे नगरपदाचे उमेदवार आहेत. बापासाठी लेख थेट मैदानात आहे. काय सांगा? बापासाठी लेख मैदानात आली आहे असं म्हणण्यापेक्षा माझ्या वडिलांचं जे एक आगळं वेगळं सर्वसामान्य व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला यावं लागलं. कारण जेव्हा एक मुलगी सांगत असते की तिचे वडील कसे आहेत, तेव्हाच पुढच्याला विश्वास बसेल ना, आणि तेव्हाच ते माझ्या बाबांना निवडून देण्याचा नक्कीच प्रयत्न करतील, एवढा मला विश्वास आहे. ताई गायकवाड, आपण अनेक गोष्टी बघितल्यात, महिलांचा संपर्क साधलाय. आज लाडकी बहिणीचा तुमचा फौजफाटा पूर्ण दिसतंय जनतेमध्ये गेल्यानंतर, कारण तुमचा इतिहास पूर्ण मोठा आहे स्वातंत्र्य सेनानीपासून ते आतापर्यंतचा. हे सगळं परिवाराची परंपरा बघून आणि हे भारतीय जनता पार्टीचे वडील आपले नगरपदाचे उमेदवार म्हणून हे कसं वाटतं तुम्हाला, एक नागरिक म्हणून बी आणि एक मुलगी म्हणून पण? फक्तच मुलगी असं नाही म्हणता येणार, कारण माझ्या आजीचं पण योगदान खूप मोठं आहे. तिने जे हॉस्पिटल बांधलं ते प्रायव्हेट होतं, तिला गरज नव्हती कुणालाही मोफत सेवा देण्याची, पण तरी तिने मोफत सेवा दिली. त्यावेळीची ती गरज होती, लोकांकडे पैसे नसायचे, अक्षरशः आधी औषधाचे पैसे द्यायला लावायचे आणि मग उरले तर आजींची फीस घ्यायची ती. आणि त्यामुळं तो वारसा माझ्या वडिलांनी पुढं चालवला. मग अशा परिवारामध्ये जन्म घेतल्यानंतर स्वतःला भाग्यशालीच म्हणावं लागेल. अभिमान वाटायला पाहिजे. अभिमान वाटलाच पाहिजे. शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारतो. निलंगा शहरात तुम्ही फिरताय, वातावरण कसं वाटतंय? वातावरण महिलांच्या बाजूनं सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजना इथे एवढी छान राबवण्यात आली आहे आणि सगळ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत आहेत, आणि त्यामुळं महिलांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. हे होते अश्विनी गायकवाड, जे संजूभाऊ हलकरकर यांचे तेजस्विनी गायकवाड, जे स्वतः संजूभाऊ हलकरकर यांची कन्या आहेत. ते असं म्हणाले की मी मुलगी म्हणून नव्हे, तर आमची जे परिवाराची परंपरा आहे, जे मतदारांना केलेला शहरामध्ये विकास आहे मतदारांसाठी, आणि ते भारतीय जनता पार्टीची जी परंपरा आहे तो वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आमचे वडील आणि भारतीय जनता पार्टी ही प्रयत्न करत आहे. आणि त्यामुळे मतदारांचा काहीतरी चांगला व्हावं, शहराचा काहीतरी विकास व्हावं आणि शहरवासी हे सुख समाधान राहावं, यासाठी बापासाठी लेख आणि मतदारांसाठी मुलगी आणि महिलांसाठी एक बहीण या ठिकाणी लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. मी असलम जारेकर, एपी महाराष्ट्र न्यूजसाठी निलंगा, लातूर.